हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण टमाट्याची चटणी बनवणार आहोत। इथे आपण आता 2 टमाटे छान भाजून घेऊया। इथे बघा आपले टमाटे व्यवस्थित भाजून झाले आहे। ते आपण आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण सुद्धा भाजून घ्यायचा आहे। इथे आपण 4 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट इथे वापरू शकता। 4-5 लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला हे दोन्ही इथे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजल्याने आपल्या चटणीला एक छान स्मोकी फ्लेवर येतो, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहे, ते आता आपण थंड करून घेऊया। आता आपण थंड झालेले हिरव्या मिरच्या आणि टमाटे रफली चॉप करून घेऊया। इथे आपल्याला टमाटे सालासगटच कापून घ्यायचे आहे, त्याचे साल काढायचे नाही आहे। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व ट्रान्सफर करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या आहे धुतलेल्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला पेस्ट करायची नाही आहे। आता आपण याला तडका देऊया। त्यासाठी आपण पॅनमध्ये 2 टेबलस्पून इथे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तेलामध्ये झालं की त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला पेस्ट टाकायची आहे, त्यामुळे आपले जिरं आणि मोहरी जळणार नाही। नंतर कढीपत्ता टाकायचा। इथे आपल्याला कढीपत्ता थोडासा जास्त टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा काश्मीरी तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। काश्मीरी तिखट आपण इथे आपल्याला आपल्या चटणीला छान लाल रंग येण्यासाठी आपण इथे काश्मीरी तिखट वापरत आहे। ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपण जे वाटण मिक्सरला केलं होतं ते टाकायचं आणि त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याला थोड्या वेळ पुन्हा शिजू देऊया। इथे बघा आपली टमाट्याची चटणी छान तयार झाली आहे। आता आपण तिला सर्व करूया।